कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं महाराष्ट्रातील पहिला हर्बल पशुपूरक प्रकल्प गडमुडशिंगी इथल्या पशुखाद्य कारखान्याजवळ उभारण्यात आलाय। या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन 400 किलो इतकी असून पहिल्या टप्प्यात या प्रकल्पामधून 6 प्रकारच्या हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती होणार आहे। उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरकांचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध आणि उपचारासाठी करण्याचं नियोजन आहे। या प्रकल्पासाठी एकूण खर्च 1,26,00,000 इतका असून यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचं 30% अनुदान मिळालंय। या प्रकल्पाचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। 22 जुलैला 11 वाजता आदरणीय ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शासनाचे प्रतिनिधी आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या आमदार साहेबांच्या आणि माजी मंत्र्यांच्या आदेशाखाली आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेत्यांच्या उपस्थित आपण हा जो हर्बल कारखाना जेव्हा आयुर्वेदिक कारखाना जे होते त्याचं उद्घाटन या निमित्तानं होत आहे। ह्या कारखान्याचं काही औषधांची माहिती देताना एवढंच सांगता येईल आपल्याला, चांगल्या प्रतीचं दूध ग्राहकांना देण्यासाठी केलेली वाटचाल आहे। औषधाच्या कॉस्टिंगवरती असलेली बचत ही 10 पट बचत एकूण ह्या ट्रीटमेंटनं होणारच आहे। हे ॲलोपॅथिक आणि इतरच्या विचाराचा वापर केला तर 10% कॉस्टिंग याचं कमी होणार आहे। पूर्वी आपल्याला काळात आपण जे लहानपणी असेल पूर्वीच्या काळात की आजीचा पटवा म्हणून फेमस असायचा, ज्यातून आयुर्वेदिक औषध काढून घरगुती उपाय व्हायचा। तोच प्रकार हा ॲक्च्युली जसं ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक माणसाचं कसं आहे तसं हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे। आणि ह्यातून इमिजिएट ॲलोपॅथिक दुधाचं ट्रीटमेंट केल्यानंतर इंजेक्शन केल्यानंतर ते दुधात उतरते आणि अतिशय ह्याला शरीराला हानिकारक असते। चांगलं शुद्ध दूध आपल्याला लोकांना घराकडे द्यावं आणि बचतही व्हावी, कॉस्टिंगही बचत व्हावी आणि आपल्या ह्या शेतकऱ्यांना अतिशय 4 ते 5 वर्षे आपल्या डॉक्टरच्या ट्रेनिंग देऊन ऑलरेडी हे उपचार चालू आहे। ह्याचा अवेअरनेस आम्ही दिलेला आहे। आता प्रोडक्शनला आम्ही हात घातलेला आहे।